नाशिक ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक श्री आदित्य मिरखेलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री वासुदेव देसले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा श्री रवींद्र मगर यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक तालुका पोलीस स्टेशनकडील गुन्हा रजिस्टर नंबर 207/2025 भारतीय न्याय संहिता 2023 कलम 103(1), 238, 61(ब)(3)(5) प्रमाणे दिनांक 29/11/2025 रोजी 7:53 वाजता गुन्हा दाखल झाला। सदर गुन्ह्यातील अनोळखी मयत यास गोवर्धन शिवारात फाशीच्या डोंगराजवळ निर्जनस्थळी नेऊन काहीतरी कारणास्तव धारदार हत्यारानं डोक्यात, तोंडावर, पायावर वार करून गंभीर जखमी करून जीवे ठार मारलं होतं। मयताच्या चेहऱ्यावरील सुकलेल्या रक्तामुळे चेहरा ओळखू येत नव्हता। श्री वासुदेव देसले एसडीपीओ यांनी दिलेल्या सूचना व केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे नाशिक तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्रीमती मृदुला नाईक यांनी घटनास्थळावर 2 तपास पथकं तयार करून अनोळखी मयताची अंबड सातपूर एमआयडीसी परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे तसेच कंपनीमधील मॅनेजर, बांधकाम साईट इथं बाहेरून आलेल्या मयत मजुरांची ओळख पटवण्याचं काम तातडीनं सुरू करण्याबाबत तपास पथकाला आदेश दिले होते। स्वतःही एक टीम तयार करून हद्दीत गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेतला। दिनांक 29/12/2025 रोजी तपास पथकाने एमआयडीसी मधील कंपनी व्यवस्थापनाला मयताचे फोटो पाठवले। त्याप्रमाणे ऋषिकेश अनिल पांडे राहणार सातपूर याने घटनास्थळी येऊन मयत अरविंद उर्फ पप्पू पशुपतीनाथ पांडे वय 40 राहणार सातपूर नाशिक मुक्काम राहणार बडकीस नदिया तालुका आरा जिल्हा भोजपूर राज्य बिहार यांचं प्रेत ओळखलं। पोलीस निरीक्षक यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की मयत दिनांक 28/11/2025 रोजी दारूच्या दुकानात दारू पित होता। तपास पथकामार्फत परिसरातील दारू दुकानांचे सीसीटीव्ही कॅमेरे चेक करून मयतास मंजय पंडित व धर्मेंद्र पंडित राहणार बिहार हे दारू पिल्यानंतर मोटरसायकलवर निघून गेल्याचं दिसत होतं। पोलीस निरीक्षक यांनी बातमीदारामार्फत संशयित आरोपी मंजय पंडित यांचा पूर्ण पत्ता मिळवून वरिष्ठांच्या आदेशान्वये तात्काळ तपास पथक बिहार राज्यात पाठवलं। तपास पथकानं अहोरात्र मेहनत करत आरोपी मंजय केशव पंडित यास त्याच्या राहत्या घरून ताब्यात घेतलं। कोर्टाने आरोपीला 7 दिवस पोलीस कस्टडी दिली। गुन्ह्यात वापरलेला चाकू, मोटरसायकल, रक्ताचे कपडे अशा वस्तू काढून दिल्या। गुन्ह्यातील मुख्य आरोपीची बहीण सातपूरमध्ये राहत असल्यानं तिच्याकडून माहिती घेऊन गुन्ह्यातील आरोपी धर्मेंद्र पंडित हा वृंदावन उत्तर प्रदेश येत असल्यानं माहिती मिळाल्यानं पुन्हा वरिष्ठांच्या आदेशान्वये तपास पथक वृंदावन उत्तर प्रदेश राज्यात पाठवलं। तपास पथकानं कसोशीनं शोध घेऊन गुन्ह्यातील मुख्य आरोपी धर्मेंद्र शिवनारायण प्रजापती वय 26 मूळ राहणार रायपूर तालुका छपरा जिल्हा सारण राज्य बिहार यास ताब्यात घेतला। त्याला मान्य कोर्टानं 3 दिवस पोलीस कोठडी कस्टडी रिमांड दिली आहे। नाशिक ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक श्री आदित्य मिरखेलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री वासुदेव देसले, वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा श्री रवींद्र मगर यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी श्रीमती मृदुला नाईक, सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक बिरारी, पोलीस हवालदार गायकवाड निलेश मराठे, महिला पोलीस हवालदार चव्हाण, पोलीस शिपाई हरीश शिंदे, अरुण रहेरे, पोलीस शिपाई पानझाडे, आडके, पाटील, सानप तसेच तांत्रिक विश्लेषण शाखेचे पोलीस हवालदार बहिरम, पोलीस हवालदार गिलबिले अशा तपास पथकानं मयताचं नाव व आरोपी बिहार राज्यात फरार झालेल्या आरोपींचा शोध घेऊन त्यांना बिहार व उत्तर प्रदेश राज्यातून अटक करून गुन्हा अत्यंत तत्परतेनं व कसोशीनं अहोरात्र प्रयत्न करून खुनासारखा गुन्हा 24 तासांच्या आत उघडकीस आणून आरोपींना गजाआड केला। दिनांक 29/11 रोजी दुपारी अशी माहिती मिळाली की गोवर्धन शिवारामध्ये एक सातपूरकडे रस्त्यावर अज्ञात ठिकाणी एक व्यक्तीचा मृतदेह आहे आणि त्या स्पॉटवर आम्ही तातडीने मी स्वतः पोलीस निरीक्षक मृदुला नाईक ह्या पोहोचल्या। स्पॉटवर बघितल्यानंतर त्या ठिकाणी जी व्यक्ती होती, जी मृत पडलेली होती, चेहऱ्यावर पूर्णपणे त्याचं रक्त पडलेलं होतं, मानेवर देखील त्या ठिकाणी रक्त होतं। अशा स्थितीमध्ये चेहरा देखील त्याचा ओळखू येत नसताना अज्ञात व्यक्तीचा खून कोणती अज्ञात व्यक्तीने केल्याची गोष्ट निष्पन्न झाल्याबरोबर आम्ही वरिष्ठ अधीक्षक आमचे माननीय श्री बाळासाहेब पाटील यांना आम्ही कळवलं की या ठिकाणी अज्ञात व्यक्तीचा खून झाला। हे पोलीस अधीक्षक साहेब यांच्या आदेशाने त्यांनी दिलेल्या सूचनाप्रमाणे तातडीने आम्ही त्या घटनास्थळाचं बारीक निरीक्षण करून 2 टीम तयार करून त्या भागामध्ये आम्ही वर्ग केल्या। अज्ञात व्यक्तीचा फोटो काढून तात्काळ व्हायरल करून एमआयडीसी भागामध्ये त्या भागात ज्या ठिकाणी व्यक्ती राहत असलेला संशय होता त्या भागाकडे तिथून त्यांचा एक नातेवाईकाने त्याला ओळखल्यानंतर आमचा एक प्रश्न अर्धा कमी झाला की मृताची ओळख पटल्यानंतर त्या संदर्भात त्या नातेवाईकाला विचारलं असता त्यांनी सांगितलं की हे 2-4 लोकांसोबत हा दारू पित असतो संध्याकाळी आणि त्या लोकांनी याचा खून केला असण्याची शक्यता आहे। त्या अनुषंगाने त्या भागातील सीसीटीव्ही यांची सगळ्यांची आम्ही चेक केले। सीसीटीव्हीवर निष्पन्न झाल्यानंतर त्यातील 2 जे काही त्याचे मित्र होते की त्या मित्रांचं नाव निष्पन्न घालून ते लोक बिहार राज्यातील असल्याचे निष्पन्न झाले आणि त्या लोकांचा शोध घेतला असता मोबाईल किंवा टावर याच्या पद्धतीने ते लोक त्या ठिकाणी निघून गेल्याची बाब निष्पन्न झाली। तातडीने बिहार राज्यामध्ये टीम पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने आम्ही रवाना केल्या आणि तिथून एक आरोपीला अटक केली। दुसऱ्या आरोपीला आम्ही 6 तारखेला, एकाला 6 तारखेला अटक केली, दुसऱ्याला 11 तारखेला अटक केली। अशा 2 आरोपींना अटक करून त्यांनी खून केल्याची बाब मान्य करून त्या अनुषंगाने
त्याच्या वाहनाने खून करून पळून गेले होते ती मोटरसायकल देखील आम्ही जप्त केलेली आहे. आरोपीने हत्यार जे वापरलं ते देखील जप्त करण्यात आलेलं आहे. पुढील तपास हा मधुरा नाईक पोलीस निरीक्षक करीत आहे. त्यातील नाव आहे ते देखील निष्पन्न झालेले त्या देखील आम्ही तात्काळ अटक करणार आहोत. जो गुन्हा होता खुनाचा हा अज्ञात व्यक्तीने मारून टाकलेला आहे. अत्यंत कठीण आणि किचकट असा तपास असताना याला 24 तासामध्ये आरोपी निष्पन्न करून त्यांना आम्ही 72 तासाच्या आत या ठिकाणी अटक करण्यात यशस्वी झालो. महेंद्र लोढासह नितेश ताडगे, वणी.